हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये भारताच्या कृषीविषयक घटकासंदर्भात आपण चर्चा करत आहोत. कृषी क्षेत्र हे भारताचं महत्त्वाचं क्षेत्र आहे, ज्याला आपण प्रायमरी सेक्टर, ज्याला आपण प्राथमिक क्षेत्र म्हणून संबोधत असतो. खऱ्या अर्थाने भारतीय शेती ही अर्थव्यवस्थेचा कणा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची जननी आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा पोषण करता आहे आणि म्हणून भारतीय कृषीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. जगभरामध्ये ज्या काही अर्थव्यवस्था आहेत त्या अर्थव्यवस्थेपैकी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्र हे अनन्यसाधारण महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. कारण भारतामध्ये शेती क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकांची जी काही संख्या आहे ती 70% जास्त आहे. शेती आणि शेती संदर्भात जे काही दुय्यम उद्योग आहेत त्यामध्ये उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांचं प्रमाण हे किंबहुना इतर देशापेक्षा अधिक असलेलं आपण दिसून येतं. मागच्या लेक्चरमध्ये आपण भारताच्या कृषी संदर्भात अधिक माहिती पाहिलेली आहे. भारतीय कृषी कशा पद्धतीने केली जाते, एकूणच उत्पादनाचा कल काय आहे, कृषी क्षेत्राकडे पाहण्याचा लोकांचा कल काय आहे आणि त्यातून ज्या काही शेती क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या आहेत, कृषीविषयक हवामानविषयक परिणाम आहेत, या परिणामाचा कृषी क्षेत्रावर काय परिणाम होतो याचा आपण सखोल अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आज आपण कृषी क्षेत्राची भूमिका काय आहे, एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा, कृषी क्षेत्राची भूमिका कशा पद्धतीची आहे हे आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये कृषी क्षेत्राकडे पाहण्याचा कल हा केवळ उदरनिर्वाहाचं साधन म्हणून बघितलं जातं आणि म्हणून भारतामध्ये जोपर्यंत कृषी क्षेत्राला रोजगाराचं साधन किंवा उत्पन्नाचं साधन किंवा एक उद्योजकता बनण्याचं साधन म्हणून पाहायला जाणार नाही, तोपर्यंत कृषी क्षेत्राचा विकास होणार नाही. आणि म्हणून कृषी केवळ हे उदरनिर्वाहाचं साधन नाही आहे, तर ते एक विकासाचं साधन आहे. ते एक रोजगार निर्मितीचं साधन आहे, उत्पन्न निर्मितीचं साधन आहे. आणि म्हणून कृषी क्षेत्राकडे अधिक चांगल्या दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक आहे. कृषी क्षेत्राला चांगल्या प्रकारचे दिवस येऊ शकतात. प्रगत देशामध्ये अतिशय आधुनिक पद्धतीची शेती केली जाते, आधुनिक पद्धतीचे पीक घेतले जातात, ज्याला आपण व्यापारी पीक म्हणू. देशाची अन्नधान्याची गरज पूर्ण करून इतर देशांना त्या अन्नधान्याची निर्यात करण्याची क्षमता इतर देशामध्ये आहे. मात्र भारतामध्ये आजही देशांतर्गत लोकांची उदरनिर्वाहाची क्षमता भारतीय कृषी पूर्ण करू शकत नाही आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की भारतामध्ये 250 लाख मेट्रिक टन अन्नधान्याचं उत्पादन होतं. त्यामध्ये भरड धान्य आहेत, कडधान्य आहेत किंवा काही डाळवर्गीय घटक आहेत. तर याच्यामध्ये अधिक आपण उत्पादन घेऊ शकत नाही. त्याचा अनेक कारणं आपण बघितलेली आहेत की शेती क्षेत्रातील उदासीनता असेल, एकूण शेतीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो उदासीन आहे.
देशाचं किंवा शासनाचं जे काही धोरण आहे ते पण उदासीन आहे. एकूणच शेती क्षेत्रामध्ये वापरण्यात येणारं तंत्रज्ञान हे महागात स्वरूपाचं आणि पारंपरिक स्वरूपाचं आहे. त्याचबरोबर शेती क्षेत्राला लागणारा काही जे भांडवल आहे त्या भांडवलाची कमतरता आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि एकूणच शेती क्षेत्राची उत्पादन क्षमता ही कमी होत असताना दिसून येत आहे. किंबहुना शेतीमध्ये आजही भारतात 55% जास्त लोक प्रत्यक्षात काम करतात. म्हणजे एकूण जसं आपण म्हणालो की 70% जास्त लोक यामध्ये सामावलेले आहेत. त्यामध्ये जे काही दुय्यम उद्योग आहेत, कुटीर उद्योग आहे, कुक्कुटपालन आहे, अन्य प्रकारचे जे काही उद्योग आहेत शेती संदर्भात, दुग्ध व्यवसाय, वऱ्हापालन, सस्यपालन, अन्य प्रकारच्या ज्या काही शेती संदर्भात दुय्यम उद्योग आहेत, मासेमारी आहे, या सगळ्या घटकांमध्ये 70%पेक्षा जास्त लोक सामावलेले आहेत आणि म्हणून प्रत्यक्षात 55%पेक्षा जास्त लोक यामध्ये उदरनिर्वाह करत असतात आणि हे करत असताना शेती क्षेत्राची उत्पादन क्षमता अतिशय कमी झालेली आहे. कालही मी म्हणालो की शेतीची उत्पादन क्षमता का कमी आहे, तर शेतीमध्ये छुप्या बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. समजा एका कुटुंबाकडे 5 एकर जमीन आहे. या जमिनीमध्ये उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांची संख्या समजा 5 आहे. कालांतराने त्या कुटुंबांची संख्या 5च्या ऐवजी 7, 8 होते, 10 होते. मात्र जमीन काही वाढत नाही. जमिनीची जो आकार आहे तो 5 एकरच असणार आहे. त्यातून मग जमिनीचे विभाजनीकरण होतं. 2.5 एकरमध्ये, 2-2 एकरमध्ये जमिनीचं विभाजीकरण होऊन जातं आणि या शेतीवर सुरुवातीला 5 लोक अवलंबून होते, नंतर 10 लोक अवलंबून राहायला लागले. अशा प्रकारे 5 लोक काम करत असताना 10 लोक काम करायला लागले. ॲक्च्युली त्या शेतामध्ये कृषीमध्ये त्या भागामध्ये 2 ते 3 लोक व्यवस्थित आपला रोजगार निर्माण करू शकतात. मात्र 2-3च्या ऐवजी 5-10 लोक काम करतात आणि ही असते छुपी बेकारी. या छुपी बेकारीमुळे शेतीची उत्पादन क्षमता कमी आहे आणि एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राचा वाटा हा खूप कमी आहे. आत्ता अलीकडच्या कालखंडामध्ये जे काही आर्थिक पाहणी झालेली आहे त्यामध्ये जर आपण कृषी क्षेत्राचा वाटा पाहिला तर अगदी 14% GDPचा वाटा आहे आणि एकूण रोजगार निर्माण करून देण्यामध्ये किंवा एकूण लोकांची उदरनिर्वाहाची गरज जी पूर्ण करते तीही पूर्ण करू शकत नाही व्यवस्थित. ते काही 54-55% रोजगार निर्माण करून देऊ शकते. उदरनिर्वाहापुरते लोक यामध्ये काम करतात. त्यांच्या सर्वच गरजा यातून पूर्ण होतात असं नाही आहे. आरोग्यविषयक, शैक्षणिक, अन्य गरजांची पूर्तता याच्यातून होणार नाही. ही भारतीय शेतीची अवस्था आहे. भारताकडे पाहण्याचा इतर देशाचा दृष्टिकोन आहे तो म्हणजे कृषीप्रधान देश आहे आणि एकूणच 60च्या दशकापासून जर आज आपण सद्यस्थितीचा विचार केला तर या कालखंडामध्ये आपण खूप काही मोठी प्रगती केलेली नाही आहे. आपण अन्नधान्याच्या बाबतीत काही अंशी स्वावलंबी झालेलो आहोत. जसं की 60-70च्या दशकामध्ये ज्या काही 1966, 67, 68 आणि 69 या वार्षिक योजनांमध्ये कृषी क्षेत्रावर अधिक भर देण्यात आला आणि मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रामध्ये उत्पादन क्षमता वाढलेली दिसून येते आणि ही उत्पादन क्षमता वाढून शेतीचा जो काही पीक संरचना आहे त्यामध्ये मोठा बदल झालेला दिसून येतो आणि एकूणच देशामध्ये हरित क्रांती निर्माण झाली. ज्या काही भरडधान्य आहेत, गहू, ज्वारी, भात या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं गेलं. तेही विशिष्ट भागामध्ये झालेलं आहे. पंजाब, हरियाणा, भारताच्या उत्तर भागातील काही राज्यामध्ये ही हरित क्रांती यशस्वी झालेली आहे. आजही महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू यासारख्या भागामध्ये अन्नधान्यांचा खूप मोठा तुटवडा असतो. किंबहुना भारतामध्ये लहरी पर्जन्य आहे. निसर्गाचा लहरीपणा हा एक मोठा कृषी क्षेत्रावर परिणाम करणारा घटक आहे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो,
कृषी क्षेत्राची भूमिका अभ्यासत असताना आपण शेती क्षेत्रावर अवलंबून असलेल्या लोकांचा जो काही रोजगारविषयक वाटा आहे, पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे रोजगाराची निर्मिती. अर्थव्यवस्था जसा जसा विकास होत जातो तसा प्राथमिक क्षेत्राचा वाटा कमी होत जातो असं प्रगत राष्ट्रामध्ये म्हणलं जातं. जशी अर्थव्यवस्था प्रगत होत जाते तशी एकूण कृषी क्षेत्रातील वाटा हा कमी होत जातो. तर भारतामध्ये तसं होत असताना दिसून येत नाही आहे. भारतामध्ये आजही 54 ते 55% लोक कृषी क्षेत्रामध्ये काम करतात, प्रत्यक्षात उदरनिर्वाह करतात. हे कुठंतरी कमी होणं आवश्यक आहे आणि एकूणच हा जो काही 54% वाटा आहे तो उद्योग क्षेत्राकडे, सेवा क्षेत्राकडे स्थलांतरित होणं गरजेचं आहे. आज सेवा क्षेत्राचा आणि उद्योग क्षेत्राचा वाटा हा अधिक वेगाने वाढताना दिसून येतो आहे. मात्र जो काही शेतीमध्ये अवलंबून असणाऱ्या लोकांचं जो काही स्थलांतर आहे ते स्थलांतर उद्योग क्षेत्राकडे, सेवा क्षेत्राकडे होणं आवश्यक आहे. ते होत असताना दिसून येत नाही आणि म्हणून जे काही प्राथमिक क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकांचं प्रमाण आहे ते कमी होणं आवश्यक आहे. जसं की प्राथमिक क्षेत्रामध्ये पशुपालन, वनोत्पादने, मासेमारी यांचा समावेश होतो, कुक्कुटपालनाचा समावेश होतो. विशेषतः महाराष्ट्रामध्ये 60%पेक्षा जास्त रोजगार हा कृषी क्षेत्रातून निर्माण केला जातो आणि म्हणून भारतामध्ये जसं 55%पर्यंत काम करतात तसं महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण 60%पर्यंत दिसून येतं आणि म्हणून कृषी क्षेत्रातून रोजगाराचा जो काही वाटा आहे तो अधिक आहे आणि म्हणून शेती क्षेत्राची भूमिका ही रोजगाराच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे उत्पन्नाचा वाटा. एकूण उत्पन्नाची निर्मिती, जसं मी म्हणालो की भारतामध्ये कृषी क्षेत्राचा GDPचा वाटा हा अगदी 14% आहे, 14 ते 15% आहे आणि एकूण जर देशाच्या बाबतीत विचार केला की शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या 55%पेक्षा जास्त असताना या लोकांचा हिस्सा केवळ 14% आहे आणि म्हणून उत्पन्नाचा हिस्सा पाहत असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. केवळ 12% वाटा हा प्राथमिक क्षेत्राचा आहे. म्हणजेच शेती क्षेत्राचा वाटा हा केवळ 12% असलेला दिसून येतो. म्हणजेच राज्याच्या उत्पन्नात वाढ होत असली तरी कृषी क्षेत्राचा वाटा अत्यंत कमी आहे. इतर क्षेत्राचा जसं उद्योग आणि सेवा क्षेत्राचा वाटा अधिक असलेला दिसून येतो. मात्र कृषी क्षेत्राचा वाटा हा महाराष्ट्रात केवळ 12% आहे. एकूणच शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, जागतिक लेवलवरती शेती ही अतिशय प्रगत होत असताना दिसून येते आहे. GDPचं प्रमाण शेती क्षेत्रातून जरी कमी असलं तरी ती शेती अतिशय प्रगत असल्यामुळे GDPचा वाटा अत्यंत महत्त्वाचा असलेला दिसून येतो. त्यानंतर अन्नधान्याचं उत्पादन. शेती क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची निर्मिती केली जाते. देशातील लोकांना पालनपोषण करण्यासाठी अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात गरज असते आणि म्हणून भारतामध्ये हरित क्रांती 60च्या दशकामध्ये निर्माण झाली. काही अंशी आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेलो आहोत. मात्र आपण व्यापारी पिकाच्या संदर्भात आताही स्वयंपूर्ण झालेलं दिसून येत नाही. एकूणच भारताच्या कृषी क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आपण निर्यात मोठ्या प्रमाणात करू शकत नाही. जे काही भरड धान्य आहे, जे काही कडधान्य आहे, ज्या काही तेलबिया आहे, ज्या काही कॉटन निर्मिती शेती क्षेत्रातून होतं, हे यातून आपण मोठ्या प्रमाणात निर्यात करून अधिकचं उत्पन्नाचे सोर्स निर्माण करू शकतो. मात्र भारताच्या वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याची गरज पूर्ण करत असताना ही शेती कुठंतरी कमी पडत असताना दिसून येते आणि म्हणून दर हेक्टरी अन्नधान्याचं प्रमाणसुद्धा शेती क्षेत्रातून, कृषी क्षेत्रातून अत्यंत कमी आहे. प्रगत देशामध्ये कृषी क्षेत्रात दर हेक्टरी प्रमाण हे कुठंतरी अधिक असलेलं दिसून येतं. मात्र भारतामध्ये हे अतिशय कमी आहे. 1000 किलो अन्नधान्य किंवा 2000 किलो अन्नधान्य एका हेक्टरमधून काढलं जातं, तर आधुनिक देशामध्ये हे प्रमाण 10,000 15,000 किलोच्या आसपास असतं आणि म्हणून भारतामध्ये हे एक महत्त्वाची समस्या आहे की अन्नधान्य निर्मिती भौगोलिक प्रदेशानुसार आपण विचार केला,
उत्तर भारतामध्ये जसं की पंजाब, हरियाणा या भागामध्ये गहू आणि भाताचं प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये ज्वारी हे प्रमुख पीक घेतलं जातं. आत्ता अलीकडच्या कालखंडामध्ये काही अंशी सोयाबीन आणि अन्य पिकाकडे भारत इथे कल वाढलेला आहे. उत्तर प्रदेशामध्ये ऊस आणि ज्या काही भरड धान्य आहेत त्याचा उत्पन्नाचं प्रमाण जास्त आहे. जसे मध्य प्रदेश, गुजरात या राज्यामध्ये सुद्धा भरड धान्याचं प्रमाण जास्त आहे. दक्षिणेकडील भागामध्ये काही अंशी भात आणि मसाल्याच्या पदार्थावर जास्त उत्पादन घेतलं जातं. तर एकूण भौगोलिक प्रदेशानुसार जर विचार केला तर भारताच्या अन्नधान्य उत्पादनाची गरज पूर्ण होईल इतपंच अन्नधान्य किंबहुना काही अंशी कधी आपल्याला दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरे जात असताना अन्नधान्य आयात करावं लागतं आणि त्यातून आपली गरज पूर्ण करावी लागते. महाराष्ट्रात आजही सुमारे 20% अन्नधान्याची गरज इतर राज्याकडून पूर्ण केली जाते. केंद्र सरकारकडून आयात करून ही गरज भागवली जाते. वार्षिक 132.6 लाख टनाची उत्पादनाची क्षमता अन्नधान्याची गरज महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राला इतक्या मोठ्या प्रमाणात 132 लाख टन अन्नधान्याची गरज आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या हे 11 कोटीपेक्षा जास्त 12 कोटीच्या आसपास आज असले दिसून येते. तर महाराष्ट्रामध्ये कडधान्य सुमारे 11.90 लाख टन गरज आहे. तर हीच अन्य राज्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची दिसून येते. महाराष्ट्रात एकूणच अन्नधान्य उत्पादनाचं जे काही प्रमाण आहे ते 154 लाख मेट्रिक टन आहे. तर कडधान्याचं उत्पादन केवळ 30 लाख मेट्रिक टन असलेले दिसून येतं. तर भारतामध्ये इतर राज्याच्या तुलनेत सरासरी उत्पादन जास्त असलेले दिसून येतं. इतर राज्यामध्ये महाराष्ट्रापेक्षा बरंच अधिक उत्पादनाची क्षमता आहे. जसं की हरियाणा, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये अधिक आहे. अन्नधान्याप्रमाणे जनावरांचा चारा हा महत्त्वाचा असतो. शेती क्षेत्रातून तो पुरवला जातो. महाराष्ट्रात एकूण 3.7 कोटी पशुधन असलेलं दिसून येतं. पशुधनाची संख्या आज कमी होत असताना दिसून येते आणि म्हणून धवल क्रांती कार्यक्रमामुळे दुधाची आयात करणारे महाराष्ट्र राज्य हे दूध निर्यात करू लागलेले आहे. त्यात शेतीचं महत्त्वाचं योगदान आहे. अशा प्रकारे एकूणच शेती क्षेत्रातील अन्नधान्याची गरज पूर्ण करत असताना शेती क्षेत्राचा वाटा अनन्यसाधारण दिसून येतो. त्याच्यानंतर सरकारी खर्चातील वाटा. शेती विकासावर राज्य सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करतं आणि एकूणच शेती क्षेत्रावर खर्च करणाऱ्याचं प्रमाण हे अधिक असलेलं दिसून येतं. जर पंचवार्षिक योजनेच्या कालखंडामध्ये आपण बघितलं, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वाधिक लक्ष कृषी क्षेत्राकडे दिल्यामुळे जो काही आर्थिक विकास साध्य करायचा होता त्यापेक्षा जास्त विकास साध्य झालेला होता. 3.6% टार्गेट असताना 3.9% आपण जाऊन पोहोचलेलो आहोत. त्याचं कारण होतं की कृषी क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे अधिक भांडवल दिल्यामुळे किंवा एकूणच लक्ष दिल्यामुळे कृषी क्षेत्राचा विकास झाला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या पंचवार्षिक कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष झालं. उद्योग क्षेत्राकडे जास्त प्राधान्य दिल्यामुळे कृषी क्षेत्रातील वाटा कमी झाला आणि एकूणच पंचवार्षिक योजनेनुसार पाचव्या पंचवार्षिकून 13% खर्च करण्यात आलेला होता. तर ग्रामीण विकासावर 14% करण्यात आलेला होता. कृषी क्षेत्रामध्ये 10व्या योजनेमध्ये 4% करण्यात आला होता. तर ग्रामीण विकासावर 10% करण्यात आला होता. तर एकूणच शेती संलग्न बाबीसाठी सरकारच्या अंदाजपत्रकात सुमारे केवळ 20% म्हणजेच अत्यंत कमी वाटा असलेला दिसून येतो. हे सरकारचे कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष असलेले दिसून येतं आणि म्हणून सरकार जे काही कृषी क्षेत्रासाठी भांडवल गुंतवणूक करतं ते वाढवणं आवश्यक आहे. संकरित बी बियाणे, रासायनिक खते, आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणं तरच शेती क्षेत्राची भूमिका अधिक लक्षणाने दिसून येते. त्यानंतर उद्योगधंदे, व्यापार, वाहतूक यांचे शेती क्षेत्रावरील अवलंबित्व जर बघितलं तर हे अनन्यसाधारण दिसून येतं. उत्पादन व सेवा क्षेत्र शेती मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं. जसं की शेती क्षेत्रातून अनेक प्रकारचे घटक उद्योग क्षेत्रामध्ये प्रोसेसिंगसाठी जात असतात. हे सर्व घटक सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे उपभोग्य वस्तूच्या उत्पादनासाठी कच्चा माल, अन्नधान्य हे शेतीचे क्षेत्र पुरवले जातात. ह्या क्षेत्रातून
उपभोगाची काही साधनं आहेत, जी प्रोसेसिंग करणारे जे काही घटक आहेत ते शेती क्षेत्रातून पुरवले जातात. उद्योग क्षेत्रामध्ये त्याचं मोठ्या प्रमाणात प्रोसेसिंग करून ते मार्केटमध्ये आणलं जातं आणि सेवा क्षेत्रासाठी उपभोग्य वस्तूंची निर्मिती करून दिली जाते. या सर्व क्रियाप्रक्रियासाठी त्याच्या वाढीसाठी म्हणजेच व्यापार, वाहतूक, बँक सेवा, साठवणूक सेवा इत्यादीसाठी कृषी क्षेत्र अत्यंत अप्रत्यक्षपणे संबंधित असतात. त्यात उत्पन्न व रोजगार निर्मिती होत असते आणि म्हणून उद्योगधंदे, व्यापार, वाहतूक, शेती क्षेत्रावर अवलंबित्व हे मोठ्या प्रमाणात असताना दिसून येतं. त्याच्यानंतर भांडवल गुंतवणूक. जर आपण भारतामध्ये भांडवल गुंतवणूक बघितलं तर अत्यंत कमी भांडवल गुंतवणूक होत असते. राज्यातील उत्पादक गुंतवणुकीपैकी मोठा भाग हा शेती साधनांमध्ये गुंतवलेला आहे. पाणी पुरवठा, सिंचनासाठी ज्या काही सुविधा आहेत, त्याच्यानंतर वीज पुरवठा आहे, अन्नधान्यांची साठवणूक आहे, यासारख्या घटकासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची आवश्यकता आहे. कृषी मालावर आधारित साखर कारखाने, कापसासंदर्भित प्रक्रिया करणाऱ्या ज्या काही मिल्स आहेत त्याच्यामध्ये गुंतवणूक आवश्यक आहे. तेलबियासारख्या उत्पादन करणारे ज्या काही कारखाने आहेत त्याच्यामध्ये गुंतवणूक होणं अपेक्षित आहे आणि म्हणून शेतीतून उत्पादन होणाऱ्या अन्नधान्यावरती प्रक्रिया करून ते बाजारपेठेमध्ये आणणे, त्यातून उत्पादनाची साधनं निर्माण करणे आणि भांडवलाची निर्मिती करणे एकूणच भांडवल गुंतवणुकीला प्रेरणा देण्यासारखं आहे. उद्योग यात मोठ्या प्रमाणात साधनसामुग्री लागते. ती संपत्ती महाराष्ट्रात कृषी क्षेत्रामध्ये अलीकडच्या कालखंडात वाढलेली आहे. थोडक्यात असे म्हणता येते की महाराष्ट्र राज्य अजूनही कृषीप्रधान राज्य आहे. रोजगार, उत्पन्न या दृष्टीने शेतीत अत्यंत महत्त्वाचं आहे. किंबहुना या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात कृषी क्षेत्राचा वाटा हा अनन्यसाधारण आहे. शेती क्षेत्राची भूमिका ही महत्त्वाची. केवळ अन्नधान्य उत्पादन करण्याचीच भूमिका नाही तर रोजगाराबरोबरच अधिक चांगल्या प्रकारची व्यापारी पिकं निर्माण करण्याची क्षमता शेती क्षेत्राकडे आहे. इतर देशाच्या तुलनेत भारतामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचं प्रमाण, शेती क्षेत्राला होणारा वित्तपुरवठा, त्याचबरोबर निसर्गाचा लहरीपणा या सगळ्यांचा मेळ घालून शेती क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या एकूणच उत्पादनतेकडे अधिक कार्यक्षमतेने लक्ष देण्याची गरज आहे. शेती क्षेत्राचा वाटा अधिक क्षमतेने करण्याची गरज आहे. शेती क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकांचं स्थलांतरण उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये होणं गरजेचं आहे. हे शिफ्ट ज्यावेळेस होईल त्यावेळेस शेती क्षेत्रावरील जो काही वाढता बोजा आहे तो कमी होईल आणि जो काही सक्षम रोजगार शेती निर्माण करू देऊ शकते ते प्रोसेसिंग क्षेत्रामध्ये जाऊ शकतात, ते सेवा क्षेत्रामध्ये जाऊ शकतात आणि एकूणच भारताच्या आर्थिक विकासात शेती क्षेत्राचं जी काही भूमिका आहे, जे काही अनन्यसाधारण महत्त्व आहे ते निश्चितपणे वाढत असताना दिसून येत आहे आणि हे प्रमाण हे अवलंबित्व ज्यावेळेस कमी होईल ते निश्चितपणे कृषी क्षेत्रातील वाटा हा निश्चितच वाढलेला दिसून येतो. या भागामध्ये आपण इतकीच माहिती पाहणार आहोत. पुढील भागामध्ये आपण शेती संदर्भात इतर घटकांची माहिती बघूयात.